श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते. उभारून आनंदाची गुढीदारी, जीवनात यो रंगत न्यारी. हिंदू नवीन वर्षाची सुरुवात ज्या दिवसाने होते तो दिवस म्हणजे गुढीपाडवा. दरवर्षी चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील प्रतिपदेला गुढीपाडवा साजरा केला जातो. महाराष्ट्राचा अत्यंत महत्त्वाचा आणि 3.5 मुहूर्तापैकी एक असलेला गुढीपाडवा हा सण यंदा 2026 मध्ये 19 मार्च 2026 म्हणजेच गुरुवारी साजरा केला जाईल. गुढी म्हणजे ध्वज, तर मराठीत प्रतिपदेला पाडवा म्हणतात. त्यामुळे या सणाला गुढीपाडवा म्हणून ओळखले जाते. गुढीपाडवा म्हणजे नवचैतन्य आणि मांगल्य, झाल्या गेल्या सर्व गोष्टी विसरून नव्या वर्षाचे जोमात स्वागत करण्याचा दिवस म्हणजेच गुढीपाडवा अर्थात चैत्र पाडवा. गुढीपाडव्याच्या दिवशी आपण श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजाही करत असतो. गुढीपाडव्याच्या सणाला निश्चितच धार्मिक महत्त्व आहे. याशिवाय हा सण जीवनातील शुभ आणि समृद्धीचे प्रतीकही मानले जाते. गुढीपाडव्याच्या दिवशी घरोघरी गुढी उभारली जाते, ते समृद्धीचे प्रतीक आहे. गुढीपाडव्यापासून चैत्र नवरात्रीला सुरुवात होते. ब्रह्मदेवाने गुढीपाडव्याला विश्वाची निर्मिती केली असे पौराणिक कथेत सांगितले आहे. त्यामुळे या दिवशी ब्रह्मदेवाच्या पूजेलाही विशेष महत्त्व मानले जाते. गुढीपाडवा हा 3.5 मुहूर्तापैकी असल्याने या दिवशी जरी शुभ मुहूर्तावर पूजा करता आली नाही तरी तुम्ही संपूर्ण दिवसात कधीही पूजाही करू शकता. याच दिवशी चैत्र नवरात्रीमध्ये देवी दुर्गा मातेच्या 9 रूपांची पूजाही केली जाते. तसेच त्यांच्यासाठी उपवास आणि व्रत केले जाते. चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या प्रतिपदा तिथीला दुर्गा देवीची पूजा केल्याने भक्तांच्या प्रत्येक इच्छा पूर्ण होतात. यासोबतच जीवनातील सर्व त्रासांपासून मुक्तता मिळते. भक्तांवर दुर्गा देवीच्या आशीर्वादाचा वर्षाव होतो. त्यांच्या कृपेने भक्तांना सुख व सौभाग्य प्राप्त होतं. 14 वर्षाचा वनवास संपून आणि रावणाचा वध करून प्रभू श्रीराम जेव्हा अयोध्येत परतले तेव्हा प्रजेने आनंदाने विजयाचे प्रतीक म्हणून गुढ्या उभारल्या होत्या. ऐतिहासिक दृष्टिकोनातून हा सण छत्रपती शिवाजी महाराजांनी परकीय आक्रमकांवर मिळवलेला विजय आणि स्वराज्यातील आनंद साजरा करण्यासाठी महत्त्वाचा मानला जातो. याच दिवसापासून हिंदू नवीन वर्ष म्हणजेच विक्रम संवत सुरू होतं. आणि या दिवशी शास्त्रामध्ये काही उपाय हे सांगण्यात आले आहेत. हे उपाय केल्याने आपल्या जीवनामध्ये असणारे जे संकट आहेत, विघ्न आहेत, दोष आहेत, त्यापासून आपल्याला निश्चितच मुक्तता मिळण्यामध्ये मदतही मिळत असते. आणि म्हणूनच गुढीपाडव्याच्या दिवशी तुम्ही काही नाही केलं तरीही चालेल, पण घरात या ठिकाणी ठेवा मुठभर धनी. हे धनी ठेवल्यामुळे आपल्या घरावर माता लक्ष्मी प्रसन्न होणार आहे. आपल्या घरामध्ये इतका पैसा येईल की आपलं करोडोच्या कर्जातून मुक्तता हे मिळणार आहे. लक्ष्मी प्राप्ती करता, कर्जमुक्ती करता, इच्छापूर्ती करता सर्वात प्रभावी असा हा उपाय मानला जातो. हा उपाय फक्त वर्षातून आपण एकदाच करू शकता. त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण पहा. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. आणि कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमो लिहायला अजिबात विसरू नका. गुढीपाडव्याच्या दिवशी सर्वप्रथम ब्रह्ममुहूर्तावर उठून स्नान करावे. यानंतर संपूर्ण घर स्वच्छ करावे. त्यानंतर घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर आंब्याच्या पानाची तोरणं लावावी, रांगोळी काढावी. त्यानंतर घराच्या काही भागात गुढी उभारावी. गुढीपाडव्याच्या दिवशी ब्रह्माजींची संपूर्ण कुटुंबासह विधीनुसार पूजा करावी. देवी मातेची पूजा करावी. तसेच गुढी उभारल्यानंतर भगवान विष्णूंची पूजा करावी. गुढीपाडव्याच्या दिवशी ब्रह्मांडातील प्रजापती लहरी जास्तीत जास्त पृथ्वीवर पाठवल्या जातात. या लहरी खेचून घेण्याचं काम हे गुढी करत असते. तांबे धातू प्रजापती लहरींना आकर्षित करतो. तांब्याचे मुख खाली असल्यामुळे त्या लहरी घरात प्रवेश करतात. प्रजापती लहरी आकर्षित केलेल्या तांब्याने वर्षभर पाणी पिल्याने आपल्याला आरोग्य लाभतं. आणि म्हणूनच गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर जर आपण काही प्रभावी उपाय किंवा सेवा केल्या तर त्यामुळे आपल्याला त्या सेवेचं त्वरित फळ हे प्राप्त होत असतं.
आणि म्हणूनच आपल्याला गुढीपाडव्याच्या दिवशी हा धन्यांपासून अत्यंत प्रभावी उपाय करायचा. हा उपाय केल्यामुळे आपल्या घरामध्ये अखंड माता लक्ष्मीचं आगमनही होणार आहे. धने हे संपत्ती आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते आणि गुढीपाडव्याच्या दिवशी जर तुम्ही सोनं चांदी खरेदी करू नाही शकत असाल तर आवर्जून तुम्हाला 10 रुपयाचे का होईना धने आपल्या घरी खरेदी करून आणायचे. हे धने आपल्या घरी आणल्यामुळे साक्षात माता लक्ष्मीला आपल्या घरी आणल्या एवढं आपल्याला पुण्य हे प्राप्त होणार आहे. या दिवशी धने आणि गुळ किंवा खडीसाखर याचा नैवेद्य आपल्याला आवर्जून माता लक्ष्मी आणि भगवान कुबेरांना दाखवायचं आहे. ज्योतिषशास्त्रानुसार धने हे बुध आणि शुक्र ग्रहाशी संबंधित मानले जातात. आर्थिक प्रगतीसाठी किंवा घरातील कटकटी कमी करण्यासाठी धन्यांसंबंधित काही धार्मिक उपाय आवर्जून आपल्याला गुढीपाडव्याच्या दिवशी करायचे आहेत. आता हे धने जे आहेत ते आपल्याला कधी खरेदी करून आणायचे तर संध्याकाळी जेव्हा दिवाबत्तीची वेळ असते माता लक्ष्मीच्या आगमनाच्या वेळेस म्हणजे तुम्ही संध्याकाळी 6 वाजल्यापासून 7:30ची जी वेळ असते ती माता लक्ष्मीची आगमनाची वेळ असते तर त्यावेळी आपल्याला हे धने खरेदी करून आपल्या घरी आणायचे. पण आता काही कारणास्तव जर तुम्हाला संध्याकाळी हे धने खरेदी करून आणणं शक्य नसेल तर तुम्ही दिवसभरामध्ये कधीही हे धने खरेदी करून आणू शकतात. कारण गुढीपाडव्याला 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त म्हटला जातो. या दिवशी तुम्हाला कोणताही शुभ मुहूर्त पाहायची गरज लागत नाही. आता हा उपाय करण्याच्या अगोदर आपल्याला सर्वप्रथम 3 दिवे तयार करायचे. आता हे दिवे तुम्ही रोजच्या देवपूजेमध्ये घेतात ते घेतले तरीही चालणार आहे की अगदी तुम्ही कणकेपासून दिवा तयार केले तरीही चालणार आहे की अगदी तुम्ही मातीची पंती घेतली तरीही चालणार आहे. तर या प्रत्येक दिव्यामध्ये आपल्याला 2 वातीची 1 वात करून लांब वात टाकायची. तसेच या दिव्यांमध्ये आवर्जून आपल्याला शुद्ध गाईचं तूपच टाकायचं आहे. सगळ्यात पहिला दिवा जो आहे तो आपल्याला आपल्या देवघरामध्ये असणाऱ्या माता लक्ष्मीसमोर प्रज्वलित करायचा. दुसरा दिवा जो आहे तो आपल्याला तुळशी मातेजवळ प्रज्वलित करायचा आहे. कारण तुळस म्हणजे साक्षात माता लक्ष्मीचं स्वरूप आहे. आता तिसरा दिवा जो आहे तो आपल्याला माता लक्ष्मीला आपल्या घरामध्ये आगमन होण्याकरता लावायचा. माता लक्ष्मीच्या स्वागताकरता आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर लावायचं. बाहेरनं जेव्हा आपण आतमध्ये येतो तर जी आपली उजवी बाजू आहे तिथे आपल्याला हा दिवा लावायचा. डायरेक्ट दिवा जमिनीवर ठेवू नका. थोडेसे तांदूळ ठेवा आणि त्यावर आपल्याला हा दिवा जो आहे तो प्रज्वलित करून ठेवायचा आहे. कारण विष्णू पुराणामध्ये साक्षात श्रीहरी विष्णूने स्वतः असं म्हटलं आहे की दिवसभरामध्ये 7 वेळा माता लक्ष्मी ही आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते आणि जेव्हा असा हा दिवा आपण आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर लावतो तर त्यामुळे माता लक्ष्मी ही आपल्यावर प्रसन्न होते आणि तिचं अखंड आगमन आपल्या घरामध्ये होत असतं. हे 3 दिवे प्रज्वलित करून झाल्यानंतरच आपल्याला हा उपाय जो आहे तो करायचा आहे. आता जे धने आपण खरेदी करून आणले त्याला एका वाटीमध्ये काढून घ्यायचं. आता देवघरामध्ये आपल्याला आसन घेऊन बसायचं. आता ही धन्याची जी वाटी ती आपल्याला आपल्या उजव्या हातामध्ये पकडायची आहे. आपल्याला काही सेवासुद्धा करायची. तर आपल्याला 3 वेळा श्री सुक्तमचं पठण करायचं आहे. त्याचबरोबर आपल्याला 3 वेळा महालक्ष्मी अष्टकमचं पठणसुद्धा करायचं. या दोन्हीही अतिशय उच्च कोटीच्या सेवा आहेत. या सेवा केल्यामुळे फारच लवकर माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते. आता हे धन्याची वाटी जी आहे आपण आपल्या उजव्या हातामध्ये घेऊन काही सेवा केल्यात त्यामुळे हे धने जे आहेत ते अभिमंत्रित होतात. आता हे अभिमंत्रित धने पुन्हा आपल्याला आपल्या देवघरामध्ये ठेवायचे आहेत. आता आपल्या पतीला आपल्याला देवघरामध्ये आसन घेऊन बसवायचं. बसवताना त्यांचा चेहरा दक्षिण दिशेला होणार नाही या रीतीने आपल्याला बसवायचं. आता जे धने आपण माता लक्ष्मी समोर देवघरामध्ये ठेवले त्याच्यातले मूठभर धने आपल्याला घ्यायचे आहेत आणि आपल्या पतीच्या डोक्यावरनं गोलाकारमध्ये ज्याप्रमाणे घड्याळाचा काटा फिरतो त्याप्रमाणे 7 वेळा उतरवायचे आणि दुसऱ्या वाटीमध्ये आपल्याला हे धने जे आहेत ते ठेवून द्यायचे आहेत. आता आपल्याला एक लाल रंगाचा कपडा घ्यायचा आणि जे धने आपण आपल्या पतीच्या डोक्यावरनं उतरवून घेतले त्याच्यातले 11 धन्यांचे दाणे जे आहेत ते आपल्याला घ्यायचे आणि त्या लाल रंगाच्या कपड्यामध्ये ठेवायचे. त्याची पोटली तयार करायची आणि अशी ही अभिमंत्रित पोटली जी ती आपल्याला आपल्या पतीच्या पाकिटामध्ये ठेवायची आहे. कारण आपल्या घराचा कर्ता पुरुष म्हणजे अर्थात आपले पती जे आहेत जर त्यांची प्रगती झाली तर आपल्या संपूर्ण घराची सुद्धा प्रगतीही होणार आहे. आणि जेव्हा अशी अभिमंत्रित पोटली आपल्या पतीच्या पाकिटामध्ये ठेवली जाते तर त्यामुळे आपल्या पतीचं पाकिट जे आहे ते कधीही रिकामी राहत नाही. आपल्या घरामध्ये धन येण्याचे अनेक मार्ग हे मोकळे व्हायला लागतात. आता पुन्हा आपल्याला एक लाल रंगाचा कपडा घ्यायचा आणि जे धने आपण आपल्या पतीच्या डोक्यावरनं उतरवले त्याच्यातले पुन्हा आपल्याला 11
धने घ्यायचे आहेत आणि त्या लाल रंगाच्या कपड्यामध्ये ठेवून त्याची पोटली तयार करायची आणि ही पोटली जी ती आपल्या घरामध्ये जिथे आपण धन ठेवतो, कपाट असेल, तिजोरी असेल, त्यामध्ये ठेवायचं. असं केल्यामुळे आपल्या घरावर माता लक्ष्मी प्रसन्न होते. आपल्या घरामध्ये धन येण्याचे अनेक मार्ग हे मोकळे होतात, ज्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणाऱ्या ज्या आर्थिक समस्या आहेत त्यापासून आपल्याला मुक्तताही मिळत असते. आता पुढचा उपाय आपल्या मुलांकरता सुद्धा आपल्याला करायचा आहे. तर जे धने आपण माता लक्ष्मी समोर वाटीमध्ये ठेवलेले आहेत, ज्याच्यावर सेवा केल्या, त्याच्यातले मूठभर धने आपल्याला घ्यायचे आहेत. आता तुम्हाला एक मुलगा असेल तर तुम्हाला एक मूठ धने घ्यायचे आहेत. 2 मुलं असतील तर 2 मुलांकरता वेगवेगळ्या आपल्याला धन्याच्या मुठी ह्या घ्यायच्या आहेत. आता मुलाच्या डोक्यावरनं आपल्याला 7 वेळा ह्या धन्यांना उतरवून घ्यायचं आणि दुसऱ्या वाटीमध्ये भरून घ्यायचं. आता एक लाल रंगाचा कपडा घ्यायचा, त्यामध्ये 11 धन्याचे दाणे ठेवायचे आणि त्याची पोटली तयार करून घ्यायची. आणि अशी ही अभिमंत्रित पोटली जी तर आता तुमची मुलं शाळेत जात असतील तर त्यांच्या बॅगमध्ये ठेवा. आता मुलं नोकरी व्यवसाय करत असतील तर त्यांच्या पाकिटामध्ये ठेवायला द्यायचं. यामुळे मुलांवर कधीही कोणत्याही प्रकारचं वाईट संकट येत नाही. आपल्या मुलांची प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून अशी प्रगती व्हायला लागते. आता जी माता लक्ष्मी समोर आपण धन्याची वाटी ठेवली आहे त्यामधले थोडे धने घ्यायचेत आणि तुळशी मातेच्या मुळांना आपल्याला अर्पण करायचं आहे, कारण तुळस म्हणजे साक्षात माता लक्ष्मीचं स्वरूप आहे. असे हे धने माता तुळशीला अर्पण केल्यामुळे आपली वर्षभर भरभरून प्रगती होत असते. आता जे माता लक्ष्मी समोर वाटीत आपण धने ठेवलेले, त्याचबरोबर मुलांवरनं आणि पतीवरनं जे उतरवलेले धने आहेत ते सर्व आपल्याला एकत्रित करायचे आहेत. एक लाल रंगाच्या कपड्यामध्ये बांधायचे आणि त्याची एक पोटलीही तयार करून घ्यायची. आणि अशी ही अभिमंत्रित पोटली जी आहे ती आपल्याला आपल्या घरामध्ये जिथे आपण धन ठेवतो, कपाट असेल, तिजोरी असेल, त्यामुळे मध्ये ठेवायची. असं केल्यामुळे आपल्या संपूर्ण कुटुंबाची वर्षभर आर्थिक भरभराट ही व्हायला लागते. गुढीपाडव्याच्या दिवशी हा उपाय करण्याला विशेष महत्त्व हे दिलं जातं. ज्या घरामध्ये हा उपाय केला जाईल त्या घरामध्ये वर्षभर भरभरून पैसा हा येऊ लागेल. म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो, हीच मनामध्ये इच्छा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.